कल्पना करा, एक माणूस जो 3 वेळा करोडपती झाला आणि 3 वेळा पूर्णपणे कंगालही झाला. लोक म्हणाले हा वेडा आहे, मार्केट म्हणालं हा वेगळा आहे आणि इतिहासाने ठरवलं हा लेजंड आहे. हा माणूस म्हणजे जेस्सी लिव्हरमोर, वॉल स्ट्रीटचा सर्वात मोठा, सर्वात धोकादायक आणि सर्वात गैरसमजलेला ट्रेडर. पण खरी गोष्ट इथे सुरू होते, कारण 1989च्या ग्रेट डिप्रेशनमध्ये जिथे जगभरात लोक बँकरप्ट होत होते, तिथे जेस्सीने फक्त एका ट्रेडमध्ये कोट्यावधी डॉलर्स कमावले. आजच्या हिशोबाने जवळजवळ $1.5 बिलियन. प्रश्न एकच आहे, तो कोणता राज होता? ती कोणती एक गोष्ट होती जी जेस्सीला बाकी सगळ्या ट्रेडर्सपासून वेगळं करत होती? आजची ही गोष्ट तुमची ट्रेडिंग नाही तर विचार करण्याची पद्धतच बदलून टाकेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर मी वचन देतो, मार्केटकडे पाहण्याची तुमची नजर कधीच जुनी राहणार नाही. अध्याय 1, गरीब शेतकऱ्याचा मुलगा आणि नंबरवर प्रेम. सन 1877. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स मधील एक छोटंसं गाव. गरिबी इतकी की 2 वेळेचं जेवण सुद्धा नशिबावर. जेस्सीचे वडील शेतकरी, त्यांची इच्छा मुलाने शेती करावी. पण जेस्सीचं मन नंबरमध्ये अडकलेलं. वयाच्या 14व्या वर्षी घर सोडलं आणि थेट बॉस्टन गाठलं. नोकरी मिळाली, चॉक बॉय. काम काय? ब्लॅकबोर्डवर स्टॉकचे भाव लिहायचे. पण इथेच जादू झाली. जेस्सी फक्त भाव लिहित नव्हता, तो भाव वाचत होता. तो पॅटर्न्स पाहत होता. रोज रात्री एक वही, त्यात भाव, चढउतार, हालचाली. वयाच्या 15व्या वर्षी पहिला ट्रेड. $5 गुंतवले, $3.12 कमावले. रक्कम लहान होती, पण आत्मविश्वास प्रचंड. आणि इथेच त्याला कळलं, पैसे कमावणं सोपं आहे, पण ते टिकवणं फार अवघड. अध्याय 2, पैसा नाही पेशन्स. मोठं असतं. जेस्सीने एक गोष्ट लवकर शिकली. आय मेड माय बिग मनी नॉट बाय ट्रेडिंग बट बाय सिटिंग. मराठीत सांगायचं तर खरा पैसा ट्रेडिंगमध्ये नाही, थांबण्यात आहे. आपण सगळे काय करतो? दररोज ट्रेड, दर मिनिटाला चार्ट, दर न्यूजवर खरेदी विक्री. पण जेस्सी म्हणायचा, सर्वात मोठी संधी रोज येत नाही, ती वर्षातून 1-2 वेळाच येते आणि त्यासाठी संयम लागतो. आता स्वतःला विचारा, तुम्ही महिनोन-महिने ट्रेड न करता बसू शकता का? फक्त त्या एका परफेक्ट संधीसाठी. अध्याय 3, न्यूयॉर्क आणि पहिला मोठा धक्का. 20व्या वर्षी जेस्सी इतका यशस्वी झाला की बकेट शॉप्सनी त्याला बॅन केलं, कारण हा मुलगा नेहमी जिंकतो. मग तो गेला न्यूयॉर्क, खऱ्या मार्केटमध्ये. पण इथेच चूक झाली. ज्या स्ट्रॅटेजीने तो जिंकत होता ती इथे चालली नाही. काही महिन्यात पूर्ण बँकरप्ट. पण जेस्सी मोडला नाही. त्याने समजून घेतलं, खऱ्या मार्केटमध्ये छोटे मूव्ह नाही, मोठे ट्रेंड पकडावे लागतात. आणि इथे जन्म झाला त्याच्या प्रसिद्ध विचाराचा. इट वॉज नेव्हर माय थिंकिंग दॅट मेड द बिग मनी, इट वॉज माय सिटिंग. अध्याय 4, भीती, गर्दी आणि एकटं उभं राहणं. मार्केट म्हणजे नंबर नाहीत, मार्केट म्हणजे इमोशन्स. भीती, लालच, घाई आणि गर्दी. जेस्सीने ओळखलं, जेव्हा सगळे लोभी असतात तेव्हा घाबरा, आणि जेव्हा सगळे घाबरलेले असतात तेव्हा धैर्य दाखवा. हे ऐकायला सोपं आहे, पण करायला भयानक कठीण. 1907च्या क्रॅशमध्ये जेस्सी शॉर्टमध्ये प्रचंड कमावत होता. तेव्हा JP मॉर्गन, अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली बँकर, त्याला भेटायला बोलावतो. विनंती करतो, मार्केट वाचवण्यासाठी पोझिशन बंद कर. जेस्सीने पैसा सोडला, पण नैतिकता नाही, कारण तो फक्त ट्रेडर नव्हता, तो विचार करणारा माणूस होता. अध्याय 5, 1989. इतिहासाचा सर्वात मोठा धडा. 1920चं दशक. अमेरिका वेडं झालं होतं. सगळे स्टॉक्स घेत होते, कर्ज काढून, नोकऱ्या सोडून. बबल तयार होत होता. जेस्सी शांतपणे पाहत होता. 1928मध्ये लॉंग बंद, शॉर्ट सुरू. लोक हसले, म्हणाले जुना झालाय. पण सप्टेंबर 1929 मार्केट कोसळलं. ब्लॅक थर्सडे, ब्लॅक ट्यूजडे. जग उद्ध्वस्त आणि जेस्सी कोट्यधीश, कारण त्याने वेट केलं होतं. शेवटचा अध्याय, यश, अहंकार आणि शोकांतिका. पण ही गोष्ट फक्त विजयाची नाही. 1989 नंतर ओव्हर कॉन्फिडन्स आला, रूल्स मोडले, जास्त ट्रेडिंग, पेशन्स हरवलं. 1934 पुन्हा बँकरप्ट. आणि 1940 मध्ये जेस्सी लिव्हरमोरने आयुष्य संपवलं. शेवटचा शब्द, आय एम टायर्ड ऑफ फायटिंग. दुःखद शेवट, पण अमर शिकवण. जेस्सी लिव्हरमोरकडून 7 अमूल्य धडे. पेशन्स, सर्वात मोठं शस्त्र. मार्केट नेहमी बरोबर असतं. लॉस पटकन कट करा, प्रॉफिटला धावू द्या. ट्रेडिंग म्हणजे व्यवसाय आहे, जुगार नाही.
अनुभव महाग असतो, पण अमूल्य थांबण्यातच मोठा पैसा आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न, जेस्सीची कोणती शिकवण तुम्हाला सर्वात जास्त भिडली? तुम्ही कधी पेशन्सच्या अभावामुळे चुकीचा निर्णय घेतलाय का? आजपासून तुम्ही काय बदलणार? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण पैसा ट्रेडिंगने नाही, प्रतीक्षेनं बनतो. हॅपी ट्रेडिंग.